15 वर्ष वगैरे पहिलं प्रिंटिंगचं युनिट होतं. लग्नानंतर पूर्ण शटडाऊन आणि मुलगा 10वीत वगैरे गेला. त्याच्यानंतर मला वाटायला लागलं आपण आता काहीतरी करावं. आणि मग त्यावेळेला असं मीटिंग होती, बचत गट असायचं ना, तर बचत गटामध्ये होते. आणि तेव्हा जाऊन मीटिंग ऐकली आणि घरी आल्या आल्या मिस्टरांना सांगितलं मला बिझनेस करायचा आहे. ते पण बघत बसले. आतापर्यंत काय होतं, भाजी काय करायची, काय हे त्याच्यावरती चर्चा व्हायची. बिझनेस म्हणल्यावरती अरे बापरे असं होतं. मग ठीक आहे म्हणले. ते म्हणले तुला जसं जर जमलं तर तू तुझं कर, मी काय नाही करणार. बघा, पाहिजे तशी साडी मी मागितली तरी मिळत होती, सोन्याचं जरी काय आवडलं वगैरे तरी मी मिळत. पण माझं थोडे पैसे तेव्हा तर फक्त 2000 होते, की ते पैसे मला बिझनेससाठी द्यायचे. तर त्यांना वाटत होतं कशाला, म्हणजे उपयोग होईल का नाही, है की नाही. मला मग म्हणलं ठीक आहे. म्हणजे एक याच्यावर लक्षात आलं की जे काय आहे ना, आपली व्हॅल्यू आपण क्रिएट करायला पाहिजे, पहिली गोष्ट कळली. आणि म्हणलं आता करायचंच. आणि म्हणून काय केलं, बिझनेस म्हणल्यावरती तरी काय मला इतका सोपा वाटला होता तो, की आतापर्यंत जे काही गोष्टी करत आले, की सकाळपासनं ज्या म्हणजे क्लिनिंग घरातलं असू दे, खाणं पिणं असू दे, हे सगळं आहे. कपड्यांची देखभाल वगैरे सगळं असू दे, आपली गाड्या वगैरे असतात त्याचं सगळं स्वच्छता छान वगैरे करणं, हे सगळं आपण करत आलो, घरात कायम करत आलो. त्याच्यासाठी वेगळे पैसे आपल्याला कधी मिळाले, कधीच नाही. आणि त्याच्याबद्दल कौतुक फारच कमी. मीठ जर कमी झालं तर होतं, पण छान झालंय असं कधी क्वचितच, आहे की नाही. म्हणजे तो सॅटिस्फॅक्शन वगैरे पण तसं काही होत नाही. पण हा बिझनेस म्हणण्यावरती मला लक्षात आलं काय, की फक्त आपलं दुकानच चेंज करायचं. म्हणजे आतापर्यंत ना तेव्हा ना कॅमे वगैरे असे सोप असायचे. आणि मला ते अजूनही का आठवतं, कारण आमच्या रॅकमध्ये असे ना 15-15, 20-20 साबण वगैरे असं असायचं, म्हणजे भरपूर आणून ठेवायचं. पण मग इथं जेव्हा मी सुरुवात केली, म्हणजे मिस्टर बघत होते, हा काय चाललंय, काय ते चाललंय बाबा, घरातलं सामान आणते आणलं वगैरे. आणि मग नंतर कसं व्हायला लागलं, हळूहळू जेव्हा आता मला कळत होतं, यांचं नुसतं लक्ष असायचं काहीतरी चाललंय, पण त्याच्यामध्ये एवढं कळलं की घरातलं जे क्लिनिंग आहे ना, म्हणजे फ्लोर एकदम चमक, नंतर पडदे आहेत ते अगदी छान शायनिंग वगैरे असे पडदे करायला लागले. देव हसायला लागले, कारण ते पितळेचे होते आणि काही चांदीचे, पण ते अगदी डल बसलेले होते असे. पण ते दोन्ही वापरून एकदम फ्रेश दिसायला लागलं. हा फरक समजतो ना, किती नाही झालं ते हा कळायला लागला. मग लक्षात आलं की हा चांगलं काहीतरी आहे, ते सगळे चांगले प्रॉडक्ट आहेत. आणि मग नंतर पासबुक असतं, आतापर्यंत कडेला पडलं होतं, तर ते पासबुक बाहेर यायला लागलं. जाऊन महिन्याला त्याच्यावरती बाबा पैसे आले, चेक जमा व्हायला लागले वगैरे. तर हे सगळ्या गोष्टी मग करता एक दिवस फॉरेन टूर पण मिळाली. आता गाडी 4 व्हीलर वगैरे सुद्धा त्याच्यातनं घ्यायला अकाउंटला पैसे मध्ये एकदम लागत होते, म्हणून 4 लाख मी मिस्टरांना दिले, पटकन पाहिजे होते. म्हणलं चालेल, हे म्हणले मी व्याजाने देतो 2%, 6,000 व्याज त्याचं दर महिन्याला. म्हणलं चालेल, 2 वर्ष वापरा, मला काही नाही पडत. पण देतं. या सगळ्या गोष्टी का झाल्या माहितीये का, फक्त सुरुवात केली रोज घरात वापरायला हेच प्रॉडक्ट. हेच का, कारण आता म्हणलं तसं इको फ्रेंडली आहेत, पर्यावरणाला सुरक्षित. हा म्हणजे आम्हाला ते टेन्शन नव्हतं की हे प्रॉडक्ट आता कोणाला पण दिले की कसं होईल, काय होईल, हा काही प्रकार नाही. कारण तिथे समीर मोदी सर जे आहेत त्याचे फाउंडर आहेत, त्याची सही पूर्ण. हा का, कारण याच्यामध्ये आहे आता म्हणलं तसं 100% समाधानाची खात्री. म्हणजे तुम्हाला हे अगदी तुम्हाला युजफुलच होतात अशी त्यांचीच गॅरंटी असलेली त्याच्यावरती सही नसते. आणि त्याच्याबरोबर म्हणलं तसं पर्यावरण सुरक्षित, इको फ्रेंडली. आज आपण बघतोय की किती प्रकारे प्लास्टिक असं कसं म्हणजे कसं चाललंय, पण तिथं आपण सगळे इको फ्रेंडली आहेत, इंडियन आहेत. मेन म्हणजे ना इंडियन प्रॉडक्ट सगळे. की काय, आता समजा माझी पहिलं तेच झालं होतं, म्हणजे खूप ऑइली आणि भरपूर पिंपल्स. आणि मैत्रिणीनं पपया फेशियल केलं, मी पण पपया, तिनं ना मैत्रिणींनी केलं म्हणल्यावरती मी पपया सगळं उठला, म्हणजे खूपच प्रॉब्लेम. मग कळलं, कन्सल्ट करून नाही घेतले, हे सगळे आपण प्रॉडक्ट कन्सल्ट करून देतो. आधी माहिती घेतो आणि लोकांना चांगलं व्यवस्थित कन्सल्ट करून आपण देतो. तेव्हा योग्य याच्यामध्ये आपण देतो हे सगळे प्रॉडक्ट. आणि याच्यामध्ये एक आहे की आता म्हटलं तसं खूप छान रिझल्ट ओरिएंटेड आहेत. वेळ मेन म्हणजे ते काय व्हायला लागलं, दिवस जो जायचा ना, हे सगळे प्रॉडक्ट म्हणजे आपण घरातलं काम करतानाच दिवस जायचं, मी दुसरं काय करणार असं होतं की नाही. पण हा वेळ वाचायला लागला. कष्ट जे पडायचे, रेखा घासा, ते कॉलर घासा वगैरे, हे सगळं वेळ पैसे कष्ट हे सगळे वाचले. आणि आपण तर स्मार्ट असतोच, मग हा सगळं जे आहे वेळ वाचलेला, पैसे वाचलेले, कष्ट वाचलेले, ते पुन्हा प्रॉडक्ट आणले. फरक एकच, वाण्यात दुकानात आपण आणतो, काय करतो, आणतो आणि कपाटात ठेवतो. इथं काय केलंय, हे वाण्याचंच दुकान आहे आपलं, पण स्वतःच आहे, मी ओनर ना. इथं आपण ओनरशिप असते आपली,
इथं तुम्ही हे करता ना, सिग्नेचर म्हणजे करतात, एक रजिस्ट्रेशन मिळतं, जो नंबर मिळतो आपल्याला की त्याने तुम्हाला ओनरशिप येते, इतकी येते, तुम्ही स्वतः पण वापरू शकता आणि सेल पण करू शकता. एवढे सगळे आहे. मग त्यामुळे मग एक दुकान आपलं घरातल्या घरात आणलेले प्रॉडक्ट मस्त आम्ही कॉर्नर असं करतो घरातला, आणि मॅजिक कॉर्नर म्हणून लिहितो आपलं शॉप स्वतःचं, आणि सकाळी उठून दुकानाला नमस्कार, तिथपासून आपलं चालू होतं. आणि हे इतकं मोठं होत म्हणजे आपण पाहिजे तेवढं करू शकतो. जसं आता मॅडम म्हणल्या की कोणालाही म्हणजे तुमच्याप्रमाणे तुम्हाला वाटलं तुम्ही प्रॉडक्ट वापरू शकता, सगळं तुम्हाला डिस्काउंट मिळेल, काय मिळेल, सगळं त्याच्याप्रमाणे वापरू शकता अशा. आणि लोकांना पण आपण त्याच्याबद्दल सेलिंग करू शकतो. त्यांना जे आपल्याला इथं आवडलंय, म्हणजे आपल्याला विचार करा, पैसे वाचलेले हे सगळं जे आपल्याला वाटतं ना की आता आपण लोकांना पण तेवढं मिळवून देऊ शकतो. आतापर्यंत आम्ही काय केलं होतं, सगळ्यात मला आवडलेली एकच गोष्ट सांगते, मग किचनला पण सांगता येईल की आतापर्यंत ना मला ना प्रदर्शन वगैरे होतं ना, ती बघायला फार, एक्झिबिशन लागलं, एक्झिबिशनला जायचं, काय 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 नाही लागेल घरात, लागेल नाही सगळं घेऊन यायचं, पैसे मस्त खर्च करायचे, आणायचे वगैरे, जाऊन खरेदी करायची इतकी आवड होती. आणि मैत्रिणीला म्हणायचं, काय व्हायचं, चला एकटं कोण जाणार, चल मग तू, मग ती पण खरेदी, ती पण खरेदी, तिच्याही घरात येऊन पडायचं. आणि याच्यामध्ये आले ना, याच्यामध्ये मी पैसे मिळवायला शिकले, अकाउंटला पैसे कसे येतील ते शिकले, आणि लोकांना पण शिकवले. मैत्रिणी खुश झाल्या, बाई तू चांगला, मला एकदम लागला. आणि हे आपण एकटं नाही करत, एकटं असताना मी कंटाळा असतो, होतं की नाही, 4 दिवस करतो, 8 दिवस करतो, पण इथं ना आपल्याला मेंटॉर असतो छान, असं बॉस आपण असतो पण आपला मेंटॉर एक असतो. तर आम्हाला छान सगळ्यांना आम्हाला उषामानेच्या रूपामध्ये लागलेला आहे की सकाळी आम्ही बघायचं, म्हणजे तुम्हाला एक कसं असतं, आपण स्वतःला बॉस म्हणल्यावरती काय, आपणच आपले बॉस, पण त्याला कुठेतरी ते म्हणतो ना चॅनलाइजची गरज, की काय केलं तुम्ही, काय नाही, तुला जर काय पाहिजे, तुझं ड्रीम काय, स्वप्नापर्यंत कसं जायचं. मग याच्यात आम्ही अगदी हाऊसवाईफ म्हणून काही स्वप्न नव्हती, ती अगदी फॉरेन टूरची स्वप्न याच्यात आम्ही पूर्ण केली. आणि आता असंच ग्रुपमध्ये पण आम्ही सगळ्यांना पण सपोर्ट करून ते जाऊन आले, दुबईला जाऊन छान आल्या वगैरे, असं खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर थँक्यू. सांगितलं तुम्हाला बिझनेसचं सुरुवात, तुम्ही नुसते प्रॉडक्ट जर यांच्याकडनं घेतले तरी पण तुम्ही सुरुवात करू शकता. पण बघा असं की संधी इतकी छान आहे की वापरताना पण स्मार्ट वेने वापरायचं, स्मार्ट पर्चेसिंग करायचे. आपण आता पण कसं करतो, पैसे आपल्याला कुठेही आणायचं, कसं साडी आणतो, हे आणतो, तर मग आपल्याला जी काही खरेदी करायची तर ती स्मार्ट पर्चेसिंग मध्ये करायची. वर्षांपासून आहात आणि 2 रिझल्ट, म्हणजे तुम्ही स्टार्ट केल्यावर तुम्हाला रिझल्ट कधीपासून मिळाला? हा, आता तेव्हा कसं 2008ला आम्ही चालू केलं, तर त्याच्यामध्ये पहिली सुरुवात इथं कसं असतं, प्रत्येक इंडिव्हिज्युअलचं पूर्ण असतं, म्हणजे तुम्हाला कसं पाहिजे तसं. आता मी 15 वर्ष घरात होते ना, त्यामुळे मी थोडाच वेळ देऊन असं करायला लागले. तरी सुद्धा काही याच्यामध्ये आम्हाला म्हणलं तसं, म्हणजे सिनियर डायरेक्टर असे टायटल्स असतात. टर्नओव्हर तुमचा जसा होतो तर तसा होत जातो. म्हणजे तुमचं काय म्हणतो वैयक्तिक असतं की तुम्हाला, म्हणजे मी जर 4 महिने लावले तर तुम्ही आता स्मार्ट आहात, तुम्ही 1 महिन्यामध्ये पण ते करू शकता. याच्यामध्ये एकच आहे, कंपनी बघ, आता मोठमोठ्या कंपनीचा टर्नओव्हर होतो, पैसा येतो, मार्केटमध्ये येतो, कोणाला येतो तर तो ऍडव्हर्टायझर एक असतो, नाही तर मॅन्युफॅक्चरर. इथं काय होतं, प्रत्येक प्रॉडक्टचा टर्नओव्हर जेव्हा होतो ना, तर त्याच्यावरचा जो पैसा आहे तो डिस्ट्रीब्यूट आपल्यामध्ये होतो. बायर म्हणजे जो खरेदी करणारा ना, त्याच्यातच सगळा नफा तो वाटला जातो. मग जे कोण जसा टर्नओव्हर करेल त्याला त्याप्रमाणे तो मिळतो. मग आम्हाला पण, आम्ही पहिलं पण सुरुवातीला वेळ घेऊन फुल आमच्याकडे विचार म्हणजे की सासरे सगळं होतं, फुल सगळं करून मग तेवढं करायचं, तेवढाच वेळ घ्यायचं. आता तुम्ही जर म्हणलात तर तुम्ही 1-2 महिन्यामध्ये अगदी 5-7 हजारापासून सुद्धा करू शकता सुरुवात. आणि लाख पासनं काय, आता म्हणजे 2.5-3 लाख वगैरे सुद्धा म्हणतात. डेडिकेटेड तेवढा असाल आणि असं केलं की असं पैसे, जे तुम्हाला कळेल की मला एवढे पाहिजे तर मी काय केलं पाहिजे, तर त्याचं स्ट्रक्चर वगैरे सगळं तुमच्यात मॅडम जे आता हे जे आहेत तुम्हाला अगदी सगळे सांगू. प्रत्येक जण तुम्हाला, म्हणजे ज्यांनी आणलेलं असतं तर त्यांना तुम्ही सांगितलं की मला इथनं एवढं पाहिजे, तर ते तुम्हाला अगदी छान करतात, गाईड करतात. तुमचं म्हणजे किती वेळ देऊ शकता, काय देऊ शकता, व्यवस्थित. आपण अगदी कसं म्हणजे सिस्टमॅटिक वेने हा बिझनेस रन होतो. म्हणजे आपण आतापर्यंत काय वाटलं की नुसतं प्रॉडक्ट दिले घेतले म्हणजे हाय नेटवर्क मार्केटिंग, तसं नाहीये. हा फुल अगदी म्हणजे अगदी स्ट्रॅटेजी मांडून वगैरे करतो ना, तसा मस्त बिझनेस आहे. आणि तसा केला तर होल इंडिया पडलाय, प्रत्येक जण वापरतो. या सकाळपासून जात असतात. तुम्ही फक्त बघा की तुमच्याकडे कसा करणार तुमचा. तुम्ही आपले प्रोडक्ट कोणते यूज करता? मी आता आम्ही सांगू,
अगदी घरात तुम्हाला रिझल्ट काय आले. याच्यामध्ये अगदी सकाळी ब्रश पासून आम्ही हेच बघितलं तेव्हा की जे काही मोठे लिडर्स होते ना तर त्यांनी एक गोष्ट केली होती की जे काही आहेत ना ते सगळे मोदी करायचे. म्हणजे पहिली आमची लिस्ट निघते की नाही घरातनं काय आणायचे आता एकमेकाला, पहिलं मोदी केअर मधलं ब्रश, पेस्ट, तेल, साबण, पावडर जे काय आहे. आता याच्यामध्ये गहू नाहीत म्हणून मग ते बाहेर यायचं. म्हणजे जे काही नाहीये बाबा त्याच्यामध्ये तेवढंच फक्त बाहेर आणायचं. म्हणजे आता दाणे, रवा, पोहे, खोबरं असं ज्या गोष्टी आहेत ना हा तर तोच तेवढा, बाकी सगळं येत ना. यांनी आता म्हणलं तसं घरात तर सगळं क्लिनिंग वगैरे पण मेन झालं. मेन म्हणजे कसं होतं मला ना थोडं दिवस झाले 7 होतं माझं हिमोग्लोबिन तेव्हा 7 वगैरे अक्षरशः 7 वरती गेलं होतं. कारण भरपूर कामं वगैरे असायची काय असायची स्वतःकडे एवढं लक्ष आपण देत नाही ना. मग इथं जिन्सिंग जे आहे ना तर ते मी चालू केलं. कारण मला तिथे ना ट्रेनिंगमध्ये काय कळलं की आपण गाड्या वापरतो आठवड्याला आपल्याकडे बघा 4 व्हीलर आहेत, 2 व्हीलर आहेत, सर्व्हिसिंग करायला जातात सगळे. आणि मग आपलं काय माझी गाडी केवढी पळते संडे नाही काही नाही. मग त्याची सर्व्हिसिंग मग तिथे कळलं की जिन्सिंग हे जे आहे रूट आहे ते म्हणजे 6 वर्ष कल्टिवेशनला लागतं ते. आणि मग त्याचा जो रिझल्ट आहे तर ते टॅबलेट्समध्ये अवेलेबल करून दिलेत. कोरियन रेड जिन्सिंग म्हणतात की ते मी तुम्हाला सर्व्हिसिंग करतं. मग मी कॉन्स्टंट ते आणि माझं डिटॉक्स म्हणजे आता इथं सांगायचं म्हणजे माझं सारखं नाही तर तो आयुर्वेदिक हे ते डॉक्टरांचं चाललेलं असायचं. मग त्याच्यातनं आम्ही पूर्ण मोकळे झालो, इकडे आलो आणि तो जो एक फरक पडला ना की त्यांनी त्यामुळे आम्ही ते वापरतो. आता म्हटलं तसं मल्टीव्हिटॅमिन्स वगैरे पण आहे तर त्याप्रमाणे ते चालू आहेत. आणि सगळे म्हणजे कोणते नाही असे आता पिंपल्स वगैरे अगं खूपच होते. म्हणजे आपल्याला म्हणतो ना आपण कळत नाही आपल्याला तर हे घेतो म्हणजे स्टीम घ्यायचं तसं सोडायचं, टोनिंग माहीत नाही आणि मग ते पिंपल्स वगैरे खूप मग ते सगळे कव्हर वगैरे होणं इथपर्यंत असं छान झालं की जो अगदी तुम्हाला फोटो पण मी दाखवला एकदम काळा बिळा 2008 का 7चा फोटो काढला होता फुल अगदी ब्लॅकिश काळा वगैरे. सगळ्यांना जेल आहे आपल्याकडे हिच्याकडे असेल तर हा हे वापरायला लागले. सुरुवात अगदी केली हे वापरायला लागले. तुम्हाला माहितीये फरक कोणाला कळतो अगदी चांगला बरोबर सोसायटीमध्ये लगेच समजतो की काय आहे. अहो का नव्हता गोरे दिसायला लागला की हे फेअरनेस ह्याचं वैशिष्ट्य एक मी तुम्हाला सांगेन. जे सोनोग्राफी करायला जे जेल वापरतात तर त्याची पॉवर एवढी असते पेनिट्रेशन की ते आतपर्यंत आपल्याला सगळं त्या स्क्रीनवर दिसतं. तर हे जे जेल आहे ना हे मी त्यांना वापरायला दिलं तर सेम त्याच काय म्हणजे कॅपॅसिटी पॉवरचं हे जेल आहे. SPF पण आहे, SPF 14 पण येतं याच्यामध्ये पण आहे तेवढा कोरिस म्हणजे आपल्या ज्येष्ठमध्ये वापरतात ग्लो होण्यासाठी. पूर्वी सगळं लोकांनी आजांनी वगैरे केलंय ते आता आपल्या मधल्या काळात आपण ते बघितलं नाही. त्याचा वापर आहे. योगट वगैरे वापरतात असं भरपूर आहेत. आणि घरात इतकं आता एकच सांगते कारण सांगितलं मी दिवसभर अगदी थांबेल.